चला आज आपण करणार आहोत बोट नेक ब्लाऊजची परफेक्ट अशी कटिंग करणार आहोत। पाहू शकता बऱ्याच जणांना मला कमेंट्स आलेले होत्या की बोट नेक ब्लाऊजची कटिंग दाखवा, तर नक्कीच तुमच्यासाठी आपण हे सगळं चेक करायचं। अगोदर कटिंग करण्याच्या अगोदर हे सगळं शोल्डर वगैरे सगळं चेक करून घ्यायचं आणि मग माप टाकायचे। तर पाहू शकता आपण पाठीमागचं शोल्डर चेक केलंय, समोरचा गळा चेक केला आणि मोंढा सुद्धा चेक करणार आहोत। आता पाहू शकता आपण हे शोल्डर चेक केलेलं आहे, याप्रमाणे चेक करायचं आणि त्यामध्ये तुम्हाला आलेल्या शोल्डरमध्ये आपल्याला 1 इंच ॲड करायचं। तर हा फॉर्म्युला सगळ्या ब्लाऊजसाठी लागू होतो। तर आता पाहू शकता आपण उंचीपासून सुरुवात करू या कटिंगला। तर सर्वात प्रथम आपण हे उंची चेक करून घ्यायची आहे। तर उंची आहे आपली, पाहू शकता उंची आपली 14.5 आहे, तर 15.5 ठेवणार आहोत। 1 इंच आपल्याला एक्स्ट्रा कोणत्याही ब्लाऊजमध्ये आलेल्या ब्लाऊजमध्ये आपल्याला 1 इंच एक्स्ट्रा ठेवायचं आहे। आणि बोट नेक म्हटलं की तुम्ही 2.5-3 इंच गळा रुंदी ठेवू शकता, कारण हे जास्त जर तुम्ही बोट नेक म्हणजे खूप गळ्याला चिटकून केलं तर अजिबात चांगलं दिसत नाही आणि असं बांधल्यासारखं होतं। तर गळा रुंदी 3 इंच ठेवायचं। शोल्डरमध्ये आलेल्या शोल्डरमध्ये तुम्हाला 1 इंच ॲड करायचं। शोल्डर आहे 4 इंच, तर आपण ठेवायचं आहे 5 इंच। तर पहा 3 आणि 5 म्हणजे 8 इंच, तर एकूण शोल्डर आपलं शोल्डर रुंदी झाली 8 इंच। कितीही मोठं ब्लाऊज असं 8च्या पुढं जात नाही। तर या प्रकारे तुम्हाला करून घ्यायचं आहे परफेक्ट माप। आणि बऱ्याच जणांची कमेंट्स होती की म्हणजे बोटनेकचं दाखवा, तर या प्रकारे तुम्हाला कटिंग करून घ्यायची आहे। आता आपण ही गळ्यारुंदीसुद्धा आपण चेक करून घ्यायची आहे। गळा खोली आहे 6 इंच आहे, तेवढीच ठेवायची आहे। आणि हे असा बॉक्स तयार करून घ्यायचा गळ्याला आणि त्यानुसार गोल आकार आपल्याला द्यायचा आहे परफेक्ट। तर आता आपण मोंढा मोजून घ्यायचा आहे। तर मोंढा आपला आहे 5.5 इंच आहे, तेवढाच ठेवायचा आहे। तर या प्रकारे मोंढा आपल्याला 5.5 6.5 आहे मोंढा, 6.5 ठेवायचा आहे। आणि अर्धा इंच जास्त वाढून घ्या, कारण आपल्याला अर्धा इंचाचा उतार द्यायचा आहे। 6.5 आलं तर 7 ठेवा, तर मी सुद्धा 7 ठेवलेला आहे, कारण आपल्याला अर्धा इंचाचा हा उतार द्यायचा आहे। म्हणजे मोंढा आपला 6.5 आलेला आहे, तर आपण अर्धा इंच एक्स्ट्रा ठेवलेला आहे, म्हणजे 7 ठेवलेला आहे। बरेच जण जेवढं शोल्डर येतं तेवढंच मोंढा ठेवतात, पण एखाद्या वेळेस मोठा होतो, त्यासाठी आपण थोडासा अर्धा इंच कमी ठेवला तरीही चालेल। नंतर आपल्याला पाहिजे तर आपण फिटिंगच्या वेळेस कट करून घेऊ शकतो। तर याप्रमाणे माप टाकायचे आहे। आता बोट नेक म्हटलं की समोरचा आपल्याला आकार द्यायचा आहे। अर्धा इंच तुम्हाला आकार वाढून घ्यायचा आहे, अर्धा इंच पाहू शकता। तर अर्धा इंचचा आपण ठेवलेला आहे उतार। आता आपण कटोरी मोजताना 2.5 आणि 3 नेहमीच आपल्याला जे आहे 2.5 आणि 3, आणि हे आहे 4 टक्स ब्लाऊज आहे, परफेक्ट असं 4 टक्स ब्लाऊजची कटिंग आहे आपली। तर पाहू शकता आपण हे असे टक्स मारून घ्यायचे आहे आकार, आणि नंतर आपण शिवायच्या वेळेस सुद्धा आपण व्यवस्थित असं करून घ्यायचं आहे। अर्धा इंचाचा आपण हे म्हणजे मोंढ्यामध्ये किंवा या साईडला अर्धा इंचाचा असं टक्स आपण खून करून घेतलेले आहे। आणि आता हे समोरच्यासाठी, फक्त समोरच्या बाजूसाठी तुम्हाला या 1 इंच वर आणि 1.5 इंच खाली असं तुम्हाला ठेवायचं आहे। मागच्या भागापेक्षा समोरचा भाग हा वर 1 इंच आणि खाली 1.5 इंच ठेवायचा आहे, म्हणजे समोरचा आपला जो मोंढ्यात आपण जी प्लेट्स घेतो ती प्लेट्स येऊन जाते आणि मार्जिंग कमी पडत नाही। बऱ्याच जणांची बोटनेकची मार्जिंग कमी पडते किंवा समोरच्या बाजूची मार्जिंग कमी पडते, तर तुम्हाला या प्रकारे तुम्ही घ्या, म्हणजे तुम्हाला अजिबात मार्जिंग कमी पडणार नाही। मागच्यापेक्षा आपल्याला समोरचा भाग हा 1 आणि 1.5 वाढून घ्यायचा आहे। वरच्या साईडला 1 इंच आणि खालच्या साईडला 1.5 इंच, म्हणजे आपला टक्स उरून घेऊन सुद्धा आपली फिटिंगला आपल्याला मार्जिंग जास्त राहते। या प्रकारे तुम्ही जर कटिंग केली तर पाहू शकता या प्रकारे यायला पाहिजे परफेक्ट अशी कटिंग। पाहू शकता गोल आकार असा मोंढ्याचा आकार, तेवढं आपलं अंतर आलं पाहिजे, म्हणजे समोरच्या साईडला असं चोळ वगैरे घोळ वगैरे येत नाही। उतार आपल्याला अर्धा इंचाचा द्यायचा आहे या प्रकारे। तर अशी झाली ही 4 टक्स ब्लाऊजची परफेक्ट आपली ही कटिंग झालेली आहे। तर आता पाहू शकता आपण हे जे आपलं मेन माप होतं ते आपण ठेवलेलं आहे, आणि हे एक्स्ट्रा जे समोरच्या भागाला घेतलं होतं ते ठेवलेलं आहे, आणि हा मागचा भाग जो आहे तो आपण कट करून टाकलेला आहे एक्स्ट्राचं।
आता आपण आपला मागचा गळा 3 इंच आहे, पण आपला चुकून 6 इंच मागचा गळा कट झाला आणि या ब्लाऊजला डिझाईन आहे. त्यासाठी मी हा पेपर घेऊन पुन्हा ड्रॉ करत आहे, कारण आपल्याला मागच्या ब्लाऊजला डिझाईन टाकायची आहे. तर असं हे ड्रॉ करून घेतलेलं आहे हे पेपर. आणि आता आपण कट करून घेऊया. तीन इंचाचा बोटनिक आपण घेतलेला आहे पाठीमागून. आणि हे इथून आपलं हे डिझाईन आहे. 1 इंच आपण 1.5 इंच सोडलेलं आहे, त्याच्या खाली आपल्याला डिझाईन आहे. आणि ही जेवढी आपण गळ्याची रुंदी घेतली आहे तेवढी आपण खालपर्यंत आपण ही रेष मारून घ्यायची आहे, कारण आपल्याला इथं आपल्या ब्लाऊजला डिझाईन आहे पाठीमागून. तर या प्रकारे आकार देऊन घ्यायचा आहे आपल्याला. पेपरवर स्पष्ट दिसत नाही, पण याच्यावर आपण ब्लाऊजवर मात्र स्पष्ट दिसतो आहे. तर या प्रकारे आपल्याला आकार देऊन घ्यायचे आहेत. आणि जी लेस आहे ती लेस आपल्याला पाठीमागे लावायची आहे. तर पाहू शकता, ती सरळ बाजू आपण ही रेष वळतोय ना, ही अशी डिझाईन आहे. आणि खाली 4 इंचाची आपल्याला जी पट्टी आहे ती पट्टी आपल्याला कट करून तिथं आपली लेस जोडले जाणार आहे. म्हणजे आज व्यवस्थित असा हा आकार, मध्यभागी आकार छान येणार आहे. तेवढ्या इंचाची आपल्याला मस्त अशी डिझाईन करायची आहे छानपैकी. तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. असेच व्हिडिओ पाहत राहा, जेणेकरून तुम्हाला या व्हिडिओपासून काही महत्त्वाचं जर पाहायला मिळालं तर नक्कीच तुमच्या याच्यात उपयोगी आणा. आणि ही आहे आपली पाठीमागची डिझाईन. तर ही आपली परफेक्ट आपली ही डिझाईन होणार आहे तयार. आता आपण कपड्यावर फक्त मागचं टाकून घेणार आहोत. आता हे जो काट आहे तो आपण कट करून घेतलेला आहे. आपल्या जेवढी ती आपली मागची खालची पट्टी आपण कट केलेली आहे त्या आकारानुसार आपल्याला ही पट्टी कट करायची आहे. तर पाहू शकता या प्रकारे आपली डिझाईन आहे परफेक्ट. आणि टिचिंगचा सुद्धा व्हिडिओ अपलोड करणार आहे, तो सुद्धा पहा. म्हणजे तुम्हाला हे आणि ते मिळून तुम्हाला कळेल की त्याचं डिझाईन कसं आहे. इतकं सोप्या पद्धतीने मी तुम्हाला शिकवणार आहे डिझाईन. बरं, तर छान अशी ही आपली परफेक्ट अशी डिझाईन झालेली आहे तयार.